रसिको हो नमस्कार. पी सावाराम हे मराठी भावविश्वातील एक अजरामर नाव. त्यांच्या भावविभोर गीतांनी रसिकांना भुरळ घातलेली, विशेष करून महिलांना. आपल्या यूट्यूब चॅनल मनातली गाणी च्या फ्रेश एपिसोडमध्ये ऐकूया या जनकवी पी सावाराम यांची मनात रुजलेली काही अजरामर गाणी. आणि हो, तुम्हाला कोणती गाणी आवडली ते लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका. सुरुवात करूया संगीतकार वसंत प्रभू, गायिका आशा भोसले यांच्या या गीताने. निवृत्ती रावजी पाटील उर्फ पी सावाराम यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील येडनिपाणी या गावी 4 जुलै 1914 रोजी झाला. प्राथमिक शिक्षण तासगावला व पुढील शिक्षण कोल्हापूरला झाले. त्यांना शालेय जीवनापासूनच साहित्याची विशेष आवड होती. ही आवड हळूहळू वाढतच गेली व सर्जनशील मनाच्या पी सावाराम यांची काव्यकळा फुलू लागली. ऐकूया वसंत प्रभूंच्या संगीतात हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वरात कन्यादान चित्रपटातील हे गाणे. मानसीचा चित्रकार तू, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. मानसीचा
चित्र काढतो तुझे निरंतर चित्र काढतो चित्र काढतो भेट पहिली आपुली घडता निळी मोहिनी नयनी हसता उडे पापणी किंचित ढळता उडे पापणी किंचित ढळता गोड कपोली रंग उशेचे भरतो चित्र काढतो मम स्पर्शाने तुझी मुग्धता होत बोलकी तुला न कळता माझ्या विणही तुझी चारुता माझ्या विणही तुझी चारुता मावळती ते सूर्य फूलते करतो चित्र काढतो तुझा परिसव प्रीती सरिता संगम देखुना मागे फिरता तुझा परिसव प्रीती सरिता संगम देखुना मागे फिरता हसरी संध्या रजनी होता हसरी संध्या रजनी होता नक्षत्रांचा निळा चांदवा धरतो चित्र काढतो मानसीचा चित्र काढतो तुझे निरंतर चित्र काढतो चित्र काढतो विधानसभेचे माजी अध्यक्ष वी.स. पागे हे त्यांचे शाळकरी मित्र. सुप्रसिद्ध साहित्यिक ह.ना. आपटे यांच्या उषःकाल या गाजलेल्या कादंबरीतील सावळ्या या व्यक्तिरेखेशी साधर्म्याने भारावून ते आपल्या मित्राला सावळ्या या नावाने संबोधू लागले आणि त्यातूनच पी. सावराम या नावाने जन्म घेतला. ऐकूया वसंत देसाई यांच्या संगीतात आशा व तलत यांनी गायलेले मोलकरीण चित्रपटातील हे गीत. हसले आदि कुणी हसले आदि कुणी तू कामी हसले आदि कुणी तू कामी बघता मी ग तुला पाहिले तू
सांगता त्या वेडाचा तू अर्थ सांगता हसले हसले आदि कुणी तू कामी हसले आदि कुणी तू कामी पदर सावरी घडला नसता बिजली परी निघून जाता बिजली परी निघून जाता मागे वळून तू हळूच पाहता मागे वळून तू हळूच पाहता हसले हसले आदि कुणी तू कामी हसले आदि कुणी तू कामी हसले हसले आदि कुणी तू कामी हसले आदि कुणी तू कामी. त्यांचा विवाह 1943 साली झाला व त्यांनी ठाण्यात आपला संसार सुरू केला. त्यांना सामाजिक कार्याची ओढ होती. 1964-65 साली ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की त्यांच्या गंगा जमुना डोळ्यात उभ्या का या गीताच्या लोकप्रियतेने त्यांना नगराध्यक्ष बनवले आणि ते खरेच होते. स्वतःच्या कवितांवर मतं मिळवून नगराध्यक्षपद मिळवणारा हा जगातला पहिलाच कवी. ऐकूया तेच गाणे. संगीत वसंत प्रभू, गायिका लता मंगेशकर. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का गंगा जमुना डोळ्यात उभ्या का जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. कडकडुनी तू मिठी मारता बाळे बालपण आले आले घुमवित घुंगुरवाळे आठवले सारे सारे गहिवरले डोळे आठवले सारे सारे गहिवरले डोळे कडमाये ते तुला सांगती जा जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा.
ऊस गडोळे या पदराने सावर ही साडी, ऊस गडोळे या पदराने सावर ही साडी, रूप दर्पणी मला ठेवून जा, जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा. मोठ्याची तू सून पाटलीण मानाची, असले तुझे ग हिरवे बिलवर लगीन तुडे, बघून पास मागे मागे लाडके बघ पुढे, बघून पास मागे मागे लाडके बघ पुढे, नकोच विसरू पर्यायीला जा, जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा. गंगा जमुना या गीताची निर्मितीही फार मजेदार आहे. पुणे स्टेशनवर एका नवविवाहित मुलीला सासरी जाताना निरोप देणाऱ्या आईच्या तोंडचे दिल्या घरी तू सुखी राहा हे वाक्य ऐकून त्यांना गीत सुचले. आहे की नाही सृजनशीलता आणि प्रतिभा. रसिक हो, स्त्री जीवनात विवाह हे अविस्मरणीय संक्रमण असते आणि त्याची ओढ, भीती, पूर्तता व समाधान व्यक्त करणारी भावपूर्ण गाणी ही पी सावराम यांची मोठी देणच आहे. ऐकूया पुढचे गाणे. कन्यादान चित्रपट, गायिका लता मंगेशकर, संगीतकार वसंत प्रभू. पी सावराम यांच्या गाण्यातून स्त्रीसुलभ भावना, तिचा अवघं भावविश्व फार प्रभावीपणे व्यक्त झाले आहेत. आपल्या प्रियकराशी होणारी पहिली भेट वर्णन करणारे हे अप्रतिम गीत ऐकूया.
संगीतकार वसंत प्रभू, गायिका लता मंगेशकर, चित्रपट शिकलेली बायको. ज्येष्ठ कवी श्री कुसुमाग्रजांनी पी सावराम यांना जनकवी ही पदवी बहाल केली. तर एखाद्या हळुवार फांदीवर एखादा नाजूक पक्षी अलगद येऊन बसावा तसंच सावराम यांच्या मनात कविता येऊन बसते असे श्री मंगेश पाडगावकर म्हणायचे. ऐकूया पुढील गाणे. चित्रपट शिकलेली बायको, गायिका लता मंगेशकर आणि संगीत वसंत प्रभू. जीव फुलातून मोहरलेला, भाग्य दिले तुम्हाला.
हृदयीच्या जलवंतीची या हृदयीच्या जलवंतीची निळी ओढाची तुला हवी का रूप मोहिनी लावण्याची हवी तुझ्या का चंद्रकलेला भाग्य दिले तू मला भाग्य दिले तू मला मोहक सुंदर जे जे दिसते मोहक सुंदर जे जे दिसते तूच तयांचा जन्मदाता घेशील कारे माझा करिता अधरीच्या या अमृताला भाग्य दिले तू मला प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तू मला भाग्य दिले तू मला संगीत क्षेत्रात सुधीर फडके व गदी माडगूळकर एक अतूट जोडी. तशीच जोडी म्हणजे पी सावळाराम व वसंत प्रभू. मोलकरीण या चित्रपटात माडगूळकर आणि सावळाराम या दोघांनीही गाणी लिहिलीत, पण कोणतं गाणं कोणाचं हे कळू नये इतकं बेमालूमपणा त्या गाण्यात आहे. बाबूजींकडूनही पी सावळाराम यांनी गाणी गाऊन घेतलीत. तर ऐकूया असेच एक भक्तिगीत. संगीतकार यशवंत देव, गायक सुधीर फडके, चित्रपट सुखी संसार. भगवंताची करणी सारी भगवंताची करणी सारी भगवंताची करणी अधांतरी हे झुले न भांगण अधांतरी हे झुले न भांगण शेष फणावर धरणी सारी भगवंताची करणी लक्ष्मीसाठी घर गलवासे उंच बांधणी देतो गरिबासाठी गरीब होऊन झोपडीतही रमतो झोपडीतही रमतो पतिता संगे पतित पावन चालत से हनुमानी सारी भगवंताची करणी सारी भगवंताची करणी समुद्रात जरी अथांग पाणी तहान शमरी श्रावण धारी अन्न ब्रह्म ते अखंड घेते अन्न ब्रह्म ते अखंड घेते काळ्या माती तुला अवतार जगण्यासाठी तरी मानवा लाग प्रभूचा चरणी सारी भगवंताची करणी सारी भगवंताची करणी जिथे वाजतो घुंगुरवाळा बालक
होऊन तिथे रांगतो, बालक होऊन तिथे रांगतो, माय बाप तो सर्व जगाचा, आईसाठी जगात येतो. हात जोडून देव बोलतो, शरण तुला गे जननी सारी, भगवंताची करणी सारी, भगवंताची करणी. अधांतरी हे झुले न भांगण, अधांतरी हे झुले न भांगण, शेष फणावर धरणी सारी, भगवंताची करणी. आईच्या प्रेमाला कशाचीच उपमा देता येणार नाही. आईचं प्रेम हे जगातील सर्वश्रेष्ठ प्रेम आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. पी सावराम यांनी मातृप्रेमावर एक अविस्मरणीय काव्य केले आहे. आपल्या अपत्यावर आई किती प्रेम करते हे यापेक्षा प्रभावीपणे मांडणं शक्यच नाही. तर ऐकूया वसंत देसाई यांचे संगीत, आशा भोसले यांचा स्वर, चित्रपट मोलकरीण. जरी मज कधी भेटला, देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणेन प्रभू रे माझे सारे, म्हणेन प्रभू रे माझे सारे,
पी सावळाराम यांनी सुमारे 50 चित्रपटांसाठी गाणी लिहिलीत. याशिवाय भावगीतं, भक्तिगीतं, लावण्या, गवळणी त्यांच्या लेखणीतून उतरल्यात. त्यांच्या कविता या शब्दांनी नाही तर भावनांनी सजलेल्या असायच्या असे सहजपणे म्हणता येईल. आचार्य अत्रे तर त्यांना म्हणायचे, तू भावगीताशिवाय दुसरं काही लिहूच नकोस. इतका त्यांच्या भावगीतांचा प्रभाव होता. चला तर कार्यक्रमाची सांगता अशाच एका भावगीताने करूया. संगीतकार वसंत प्रभू, गायिका सुमन कल्याणपूर, चित्रपट पुत्र वावा ऐसा.